दीपू मॉल येत आहेत स्वतः. होंडासाठी विकेट मिळाली आहे दुसऱ्या चेंडूवरती. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो. फ्लॅट स्ट्रोक षटकार दीपूच्या पुढच्या वार्डमधून सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय आणि एकदा मिळतीये चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन बसली होती 7 या आकड्यावरती. आता स्ट्राईक असेल युजेंद्र. लेफ्ट हँड फलंदाज त्याच्या बॅट मधून नेहमीच आपल्याला आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतात. तोच युजेंद्र पाटील. हो, पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. महाराज संघ ऑलरेडी मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आता कोणता संघ असेल? महाराज संघ देखील वाट पाहत आहे. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू टाकला होता मैदानाच्या आतमध्ये. यशच्या माध्यमातून एकदा पूर्ण दिशेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 9 आकड्यावरती. चला थोडंसं फास्ट खेळायचं. अजून मेगा फायनल देखील खेळायची आहे. रिटायरमेंट झाला त्याची. आता पुढील गोलंदाज वेदांतला पाहू शकता. लेफ्ट हँड गोलंदाज वेदांत. पहिला चेंडू सूर्यकाचा निघा चेंडू पाहायला मिळतो वेदांतच्या माध्यमातून. प्रमोद पवार देखील सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते सीमा रेषेवरती. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो वेदांतच्या माध्यमातून. बाईकच्या सोबत एक धाव मिळते. संघाची धावसंख्या ती 10 या आकड्यावरती. किंग्स ट्रॉफी 2025 आपण पाहत आहोत. सेमीफायनल नंबर 2. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो वेदांतच्या माध्यमातून. अजूनही एकही मोठा फटका आला नाही मैदानच्या आतमध्ये. दीपूला देखील जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये.
बॅटमधून नेहमीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती सुरेख असा फटका फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला दीपू यांच्या बॅट मधून. मी आधीच उल्लेख केला होता मागील चेंडूवरती दीपूला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 17 या आकड्यावरती. अजून 2 चेंडू शिल्लक असे दुसऱ्या षटकामध्ये. टेंबिवली त्यांच्या सोबतीला आहे तो जेपीएल गोल्ड संघ. दोन्ही संघ एकाच विभागातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुरू कसा चेंडू पाहायला मिळतोय वेदांच्या माध्यमातून. एकदा पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावे लागते. आता स्ट्राईकला असेल विजेंद्र. यांनी दिशेने एकदा पूर्ण दिशेचा प्रयत्न असेल तत्पूर्वी 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. चार षटकांचा सामना आहे. सोहमला पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये सोहमला पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. सुरेखाचा फटका पाहायला मिळतो दीपूच्या बॅटमध्ये लोंगांच्या दिशेने आपल्याला. तत्पूर्वी झालेल्या 2 धावा मिळतील. हॅलो हॅलो 2 धावा देखील मिळतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. वन वरचा इशारा. एकदा नो चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. फ्रीटचा चेंडू आहे. 2 धावा मिळतात. 1 9ची. हॅलो हॅलो 9+2 धावा अशा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. बघा कुठेतरी सोहम आपल्याला थोडासा थकलेला पाहायला मिळतोय. भूमिकाचा पोचत नाही खेळपट्टीवर परत अर्ध्या विकेटवर चेंडू टाकतोय सोहम. आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या साथीत स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात जिग्नेश असतील. जिग्नेश धावफलक किती 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो चेंडू त्या दीपूला चेंडू काहीच समजलं नाही. यावेळेस मात्र फिंगर रोल्स केले होते आणि चेंडू मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मला 2 चेंडू झालेले आहेत पंच. 2 चेंडू आपलं
2 धावा आपल्याला. हा चेंडू देखील सूर्यकोटा फक्त आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला पिचिंग चेंडूची आणि पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार वाईट. वाईट धाव आपल्याला धावफल करते पाहायला मिळते. धावफलक एकने पुढे जातो 27. दीपू थोडंसं स्ट्रगल करतो. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल सोहम ओव्हर द विकेट. यावेळेस देखील लांब ठेवत आहे. दीपू पासून चेंडू लांब ठेवत आहेत कारण त्यांना माहिती आहे यदा कदाचित जर चेंडू दीपूच्या रडारमध्ये भेटला तर 6 धावांची मोहर, कारण दीपू मारतो प्रत्येक बॉल 6. चला पाहूया पुढचा चेंडू सोहम कशा प्रकारे टाकतो. हा चेंडू लास्ट एडिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला गावगाडा रिझन मध्ये. बाबू येतात तिथे सुरक्षित रक्षण. काय सुंदर गॅदरिंग पाहायला मिळालं, परंतु नशीब कुठेतरी साथ देत नाहीये बेंगोली संघाला. आणि यावेळेस मात्र कौतुक केलं पाहिजे त्या लहान क्षेत्ररक्षकाचा. बघा किती लांबवरचा प्रवास करून चेंडू अडवला. नक्कीच मला एक धाव आपल्या संघासाठी वाचवले. पंच किती धावा असतील? पंच धावा किती असतील? 4. बघा चौकार जरी गेला नसला तरी पण धावून 4 धावा पूर्ण केल्या पाहिजे. बघा गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. विजेंद्र आणि दीपू याचे सातत्याने एकच संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. कोऑर्डिनेशन चांगलं आहे, समन्वयता आपल्याला दोघांमध्ये चांगली पाहायला मिळते. स्कोर कार्ड तुम्ही पाहू शकता. 32 ऑन द स्कोर कार्ड. हा चेंडू शॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर होता. दीपू मात्र स्ट्राईक सोडायला तयार नाहीयेत कारण दीपूला माहिती आहे एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारणार म्हणजे मारणार, असं मला वाटतं त्याने मनाशी निर्धार केलेला आहे. 4 चेंडू आता 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. हा चेंडू दीपू ज्या चेंडूची दीपू आतून वाट बघत होता तोच बॉल सोहमने हाताळलाय आणि 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो तब्बल 38 ऑन द स्कोर कार्ड. दीपूची फलंदाजी आवडली असेल तर दोघा टाळा होऊन जाऊ द्या. शेवटचा चेंडू असणार फर्स्ट इनिंग मध्ये. सुरेख गोलंदाजी सोहमची पाहायला मिळेल आपल्याला. खोलात टाकला होता. यार्ड चेंडू होता. एकदा पुन्हा दुसरा प्रयत्न प्रत्येक स्वतः गॅदर करण्यासाठी जातो. चेंडू 2 धाव पूर्ण तिसरा प्रयत्न केला जातो आणि काय पाहतोय आपण, अरे बापरे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या. परंतु पंच आम्हाला इशारा करायचा काय असणार? 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पळून पूर्ण केलेले आहेत आणि धाव फलक जातो 41 आणि तब्बल 42 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच तेंडुलकर संघापुढे. हॅलो हॅलो चला महेंद्र. चला मागे मागे आपला. हॅलो हॅलो चला महेंद्र आपल्या टीमला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी तयार करायचं प्लीज जरा. आणि प्रत्येक आपल्या फलंदाज मैदानात पाठवतो त्वरित. यानंतर देखील आपल्याला मेगा फायनलचा सामना खेळवायचा याची नोंद घ्यायची प्लीज.
चला हॅलो मागे प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मागे. वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करतो महेंद्र मागे आणि कंपनी प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. प्रतीक पाटील आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे प्लीज. चला हॅलो हॅलो महेंद्र प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. वारंवार आम्हाला सूचना करायला लावू नका. अक्षय प्लीज क्षेत्ररक्षण लावायचं. यानंतर देखील आपल्याला मेगा फायनलचा सामना खेळवायचा याची नोंद घ्यायची. बघा तब्बल 42 धावांचा एक हॅलो चला हॅलो चला महेंद्र प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच आपण देखील सत्य दाखवली पाहिजे जरा. राजगौर आणि गौरवगौर यांची मान्यता पंचायत आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो 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 चला प्रमोद देखील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. सामन्याचा आनंद घेतात प्रमोद. हॅलो 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 चला चिराग प्लीज चिराग चिराग हॅलो 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 हॅलो
मात्र 38 धावांची गरज असणार आहे. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रमोद. बघा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक पाटील असतील. प्रमोद देखील आमच्यासोबत सामना एन्जॉय करत आहेत. प्रमोद उर्फ पुपट चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत आमच्या परिसरातील. हा चेंडू देखील कट केलेला आहे. स्क्वेअर कटचा देखना नजाकत बरा शोध आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज पेक्षा बॅट विरोध आलेला क्रॅकिंग चौकार. चौकारीमध्ये धावफल जाऊन पोहोचले. 8 धावा धावफलकावरती. बघा आमच्या स्कोरवर आजच्या दिवसामध्ये उल्लेखनीय कामगिरी आपण पाहू शकतो. जिग्नेश लोखंडे उर्फ मंगल यांचे. बघा स्वयंसेवक विकास मैदानाचा ताबा घेतो. फक्त आणि फक्त शेवटचे 8च ओव्हर तुम्हाला आपल्याला मला वाटतं संध्याकाळी तुमचा पाहुणचार चांगल्या प्रकारे होईल याची नोंद घ्यायची. राजभोर असेल तर त्यांचं लेग अंपायरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि मेन पंच एमसी मान्यता पंच आपल्याला पाहायला मिळतात. गौरव भोर अक्षयाचा पुढील चेंडू. हो चांगला चेंडू होता. वेगाला चेंडू आपल्याला राणावची संधी परंतु कोणत्याच प्रकारचं धोका आपल्याला पाहायला मिळत नाही. बघा केवलचे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. केवल स्वतः तिथे क्षेत्ररक्षण करताना चांगले खेळाडू आहेत. आतापर्यंत जेवढे मोठमोठे सामने झालेले कधी कधी संपूर्ण मोठमोठ्या संघांना जे पॅकर्स पॅक करतात त्यांना साईड बनवून देण्याचं काम देखील केवलांच्या माध्यमातून केलं जातं. आता मात्र मोनिश याच्याकडे स्ट्राईक असणार आहे. लेफ्ट हँडेड धडधाकट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो फक्त आणि फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला जात होता. अक्षय देखील सांगतोय मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कारण काल कोलगेट ग्राउंड येथे बांद्रे येथे झालेल्या प्रत्येक सामन्यामध्ये अक्षयने उल्लेखनीय गोलंदाजी केली होती. चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे. खेळाडू देखील तितकाच चांगला आहे. परंतु आता मात्र त्या स्वतःची गुणवत्ता इथे सिद्ध करायची असेल जर मेगा फायनलमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर. 12 धावा दाखल करते पाहायला मिळतात. हो चेंडू होता उंचावरून मारण्याचा प्रयत्न मागे आहे. चेंडू खाली कोणत्या प्रकारचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाही. अशा प्रकारे सुरत रुपये पाहायला मिळते. पंच किती धावा पंच धावा किती 2 धावा आणि 2 धावांच्या मध्ये ते धावफलक जात पोचतो 12 या आकड्यावरती. चला आता यापुढे सामना आपण मेगा फायनलचा पाहणार आहोत. महाराज संघ कुठे असेल यायचं आपण गावदेवी महाराज संघ. गावदेवी महाराज संघाचे खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेले प्रबोध पवार. कारण त्यांना माहिती आहे आपला संघ मेगा फायनलमध्ये गेलेला आहे. त्यामुळेच ते मला वाटतं ते आजचे दिवस कामाची सुट्टी काढून चांगली गोलंदाजी आता अक्षयने तब्बल 12 धावांचं षटक फेकलं म्हणजे अक्षयने. आणि आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीमध्ये 30 धावांचं अवघं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मोनिश आणि गोलंदाज आर्यन भोर. पहिला चेंडू पका काय चेंडू वळवण्याची क्षमता आपण पाहतोय आर्यनकडे. चेंडू समोर पडला आणि क्विक एक स्विंग आपल्याला पाहायला मिळाला आणि यशपनच्या मागे देखील कोणती चूक करत नाही. सुरेश जागरण पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आपल्या षटकाची सांगता सुरुवात करताना पुन्हा एकदा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काय सुरेश गोलंदाजी हाताळत होते म्हणजेच आर्यन मोनिशला थांबून ठेवलंय. मोनिशला थांबवलंय. सुरेश गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र पावित्रा घेतलेला मोनिश देखील करतात तरी काय मोनिशच्या पाठमधून आपल्याला अजून प्रॉपर मिडल ऑफ द चेंडू लागलेला पाहायला मिळाला नाही. केवळ याची जागा चेंज करण्यात येते. काय तर वेगळी स्ट्रॅटेजी आर्यनच्या आणि दीपूच्या डोक्यामध्ये चाललेली आपल्याला पाहायला मिळते. केवळ पाहतो केवळ आणि केवळ फक्त मैदानात सोडण्याचं काम करतात. केवळ हा चेंडू देखील निर्धाव
हो, आणि मौनेश बॅक टू द डगआउट. काय सुरेख बोलून त्याचे हातावर आर्यन सलग 4 निर्धार छोटे हातावर आदेश काय म्हणशील. आदेश थोडंसं आमचे दिवसभर समालोचन करून थोडंसं आवाज देत असताना चांगली गोलंदाजी. आणि नेक्स्ट गोलंदाज आपल्याला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मंदार असतील तिथे. काय गोलंदाजी हाताचा आर्यन. मला वाटतं मनुष्य संपूर्ण अभ्यास केलेला होता त्यांनी. एकाच परिसरातील आणि एकाच विभागातील हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आमने सामने आलेले परंतु बाजी मारली ते म्हणजेच आर्यन याने. आणि सुरू गोलंदाजी आता मात्र स्ट्राईक घेतला. मोनिश आऊट झाल्यानंतर प्रतीक याने ओव्हरपिच होता. खरबूज समाचार घेत असताना गॅप शॉट सिलेक्शन सुरू आहे. चौकाराच्या पद्धतीने धावसंख्या धावत तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावा दाखल करते आपण पाहतोय. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. पुरुष आपल्याला पाहायला मिळतात वॉर्मअपच्या दिशेने आर्यन थोडंसं बॅकअप देत असताना हा चेंडू देखील अतिरिक्त प्रवास होता. हो, एक धाव. मला वाटतं हे धाव महाग बी ठरेल खूप, कारण स्ट्राईक प्रत्येकला हवी आहे आणि त्याच प्रकारची कामगिरी प्रत्येक केलेली आहे. 17 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात. पाहिजे 17चा खतरा कोणत्या संघाला मिळतो तो. 6 चेंडू आणि धावफलक वर आपण पाहतो आता 25 धावा. खरंच आपण घेऊन घ्यायचे 25 धावा हवे असणार आहेत. 42 38 होते. शेवटला 3 धावा आड झालेल्या आहेत 41 आणि त्यानंतर 42 धावांचं एक टार्गेट सेट केलंय. 6 चेंडू 25 ची गरज. 6 चेंडू आणि 25 ची गरज असणार आहे. चला चिराग थोडे सत्य टाकी द्यायचे आपण. अजून आपल्याला 4 षटकांचा मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे. आता मात्र सावध एक्सप्रेस टीमनेच क्रिकेटचा क्वार्टर आपल्याला पाहायला मिळतोय. किरण पाटील मान क्लब सावध आजच्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पाहिजे या षटकामध्ये कशा एक लेफ्ट हँडेड गोलंदाज. पहिला चेंडू हात ब्रेकर होता. सुरुवात स्टाईल पंच ऑफ द बॅट. प्रतीक्षा बॅट मधून आलेला षटकार. सुरू गोलंदाजी पाहायला मिळते. थोडाच सुरू फटका देखील पाहायला मिळाला प्रतीक्षा बॅट मधून. स्क्वेअर कटचा देखना भरा शोक. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला फ्लायबॅक स्ट्रोक षटकार. ज्याप्रमाणे विमान धरारी घेतो त्याचप्रमाणे हवा काढणारे 2 षटकार आलेले. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करणारे हे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 4 चेंडू आणि तब्बल 13 धावेची गरज असणार आहे. आता मात्र टीम मीटिंग कॉल करण्यास भाग पाडले ते म्हणजे प्रत्येकने. आता मात्र बघा एक सिलिंग लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागे असेल तिथे नेक्स्ट चेंडू किरणचा खोला टाकलेला हेलिकॉप्टर सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार. सामन्याचं समीकरण कुठेतरी उद्ध्वस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जो सामना 6 चेंडू आणि 25 धावांमध्ये येऊन ठेपलेला तिथे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडू आणि धावसंख्येची गरज असणार ते म्हणजे 7. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळाला आपल्याला प्रतीक्षा बॅटमधून. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना कुठे होता आणि सामना कुठे आला बघा. काय फलंदाजी होते यार. प्रत्येकची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उमटवतो प्रत्येकसाठी.
तीन चेंडू आणि 7 धावांची गरज. योगेश पटेल काय माहिती पारितोषिक लावत नाहीत सध्या. आता वन स्पोर्ट्स टीम या संघ मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सुरेख गोलंदाजी गतीमध्ये मिसळून पाहायला मिळालं. आता मात्र 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा हिटच हा सामना फक्त फिनिश करून देऊ शकतो. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. ज्या प्रत्येकाने सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकले त्याला मात्र आता शांत बनण्यात यश मिळवलं ते म्हणजेच किरणने. 2 चेंडू 7 धावा. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे प्रमुख. हाय व्होल्टेज मुकाबला सेमीफायनलचा सामना कशा प्रकारे व्हायला पाहिजे त्याचं उत्तम असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र घोचूक आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक स्ट्राईक सोडले. आता 1 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी असतील. एखादी चूकच हा सामना टेंडोली संघाला विजय करून देऊ शकते. नाहीतर टेंडोली हा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलच्या बाहेर येऊन जाणार आहे. महेंद्र यांच्या चेहऱ्यावर आता स्मित असं आपल्याला पाहायला मिळतं. एक हाय मुकाबला होता. सामन्याची हवा काढलेली प्रतीक पाटील यांनी, परंतु आता सुरेख कमबॅक. सलगचे 2 निर्धाव चेंडू आणि गडी सुद्धा बाद झालेला आहे. आणि जमेची बाजू ही असणार आहे की स्ट्रायकरला प्रतीक पाटील नसणार आहे. प्रमोद बघा क्षणाक्षणाला रंग बदलणारे क्रिकेट आपण पाहतो मैदानामध्ये. बघा कसं असतं. चांगली गोलंदाजी किरणची होत असताना शेवटचा चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस मात्र सूर्यक्षेत्ररक्षण विनय त्यांचा आणि